नमस्कार, राधे राधे सर्वांना. जयाज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर आपण आज पुलाव रेसिपी बघणार आहोत. सर्वप्रथम इथे मी बासमती तांदूळ धुवून घेतलेला आहे. भातामध्ये मी लागणारं पाणी ॲड केले. भात आपल्याला फक्त 80% शिजवून घ्यायचा आहे. एक छोटे 2 चमचे मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही ॲड करू शकतात. गॅस ऑन करू. भात ठेवलेला आहे आता मी इथे. भात शिजत आलेला आहे. पुलावसाठी लागणारे साहित्य: तेजपत्ता, जिरं, मीठ, लवंग, काळी मिरी आणि मध्ये आहे ते दालचिनी. इथे शिजवलेला भात, वाटाणा, पनीर ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकतात. गाजर, ढोबळी मिरची. प्रथम गॅस ऑन करून घेऊ. एक कढई घ्यायची. कढई गरम होत आहे. इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण पनीरचे तुकडे फ्राय करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये मी मीठ आणि थोडेसे काळी मिरी 1 चमचा ॲड केलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर ॲड करा, नसेल आवडत तर नका ॲड करू. पनीर गरम झाले आहे. एक डिशमध्ये काढून घेते. त्याच कढईमध्ये थोडं जिरं, तेजपत्ता, काळी मिरी, लवंग, दालचिनी, जिरं आणि मीठ. इथे वाटाणा टाकलेला आहे. शिजलेला भात, व्यवस्थित आता ढवळून घ्यायचं आहे.
भात शिजलेला असल्यामुळे फक्त एक वाफ येईपर्यंत झाकण घालून 1 मिनटं त्याला मंद गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे. नंतर पनीर ॲड करायचं आहे. पनीर ॲड करून परत व्यवस्थित नंतर नीट ढवळायचं आहे. मस्त रेसिपी बघायला आवडतात ना, तर मग व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. अशा पद्धतीने आपला पुलाव तयार आहे.